वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक येथे महाबोधी महाविहार मुक्त आंदोलन समिती नाशिक शांती मार्च। दिनांक 25/4/2025 रोजी महाबोधी महाविहार मुक्त आंदोलन समिती नाशिक शांती मार्च आयोजन मुख्य प्रचारक अरुण शेजवळ, शशिकांत भालेराव यांनी नांदूर नाका ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नाशिक रोड येथे सुरुवात करण्यात आली। तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशी घोषणा देत शांती मार्च आयोजन करण्यात आले होते। बौद्ध उपासक गणेशभाई उणवणे, ॲडव्होकेट शशीभाई उणवणे यांनी शांती मार्च रॅलीचे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शांती मार्चमध्ये BTX रद्द झाला पाहिजे व महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्षू बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी शांती मार्च आयोजन करण्यात आले होते। अरुण शेजवळ, विलास गांगुडे, रत्नाकर साळवी, चंद्रकला गांगुडे, विजय गांगुडे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बदलते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्रिशरण पंचशिला मदतनीच्या उपस्थितीत घेण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते संजय घोडके, प्रशांत पगारे, सामाजिक कार्यकर्ते, बौद्ध उपासक हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। कुणाल वाघ, मिलिंद देहाडे, भीमचंद्र चंद्रमोरे, सम्राट फुले, शैलाताई उघाडे, राजश्री शेजवळ, लीनाताई खरे, वंदना गायकवाड, सुरेखा बर्वे, संगीता बोढारे, अलका पंचफुला, दीपक पंढारी, धर्मा जाधव, सुषमा तपासे, छाया मोरे, छाया सुरवडे, अनिता मोडदरे, दादव सुरवडे, पूनम वाघ, जयश्री भालेराव, जयश्री गांगुडे, छाया साळवे, शैलाताई भालेराव, सुखदाई फुले, नीलम सपकाळ, निर्मला बिराडे, प्राध्यापक गंगाधर अहिरे, शामराव भोसले, अभिजित भोसले, सर्व धम्म बंधू भगिनी यांनी आपला सहभाग नोंदवला। सूत्रसंचलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच जिल्हा अध्यक्ष प्रशांत पगारे यांनी केले। आलेल्या सर्व बंधू भगिनींचे आभार मानले। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी डॉक्टर श्याम जाधव, नाशिक। महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात, महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात। अरे बोलो बोलो, अरे जोर से बोलो, जरा दम लगा के बोलो, आगे आवाज बोले, झालाच पाहिजे। चला ना, पुढे या ना, पुढे या ना। बुद्धाय जय भीम। आज दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बोधगया या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे याकरिता नाशिक जिल्ह्यामध्ये 25 एप्रिल 2025 रोजी शांती मार्चचे आयोजन केले होते। या शांती मार्चमध्ये सर्व नाशिक शहरातील बौद्ध धम्म बांधव, उपासक उपासिका या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झाले होत्या। यात आमच्या प्रमुख मागण्या होत्या, जो बुद्ध टेम्पल ॲक्ट कायदा आहे 1949 हा प्रमुख कायदा जो आहे तो त्वरित रद्द करावा व बौद्ध बांधवांच्या ताब्यात, बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात तेथील बिहारमधील जे बोधगया आहे ते बौद्धांच्या ताब्यात मिळावे अशी आमची प्रमुख मागणी आहे। त्या ठिकाणी अनेक प्रकारचे पिंडदान केले जाते, पूजा अर्चा केली जाते, त्या ठिकाणांची बंद करण्यात यावी। तेथे बौद्धांचं अस्तित्व नष्ट होत चाललेलं आहे। त्याकरिता सरकारने त्वरित लक्ष घालून तेथील वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।